हॅलो, वेलकम बॅक इन अवर चॅनल. आपले सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्रजी, तीही अगदी सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस थ्रू आपण शिकत आहोत. रोज सोपी वाक्य आपण बघत आहोत आणि ती वाक्य आपण बोलण्यामध्ये यूज करून आपण इंग्लिश जे काय आहे ती शिकत आहोत. तर आज चला आपण जी काही वाक्य आहेत आपली सोपी ती आपण बघायला सुरुवात करूयात. तर पहिलं वाक्य आहे, तू किंवा तुम्ही मला मदत करू शकता किंवा शकते का. आपण एखाद्याला म्हणतो की तुम्ही मला मदत करू शकता का. तर अशा वेळेस आपण काय म्हणायचं, कॅन यू हेल्प मी, कॅन यू हेल्प मी. ओके. नेक्स्ट आहे, मला मराठी अन्न किंवा मला मराठी खाणं आवडतं किंवा आपण म्हणतो की मला मराठी जेवण आवडतं. त्यावेळेस आपण काय म्हणणार, आय लव्ह मराठी फूड. व्हॉट, आय लव्ह मराठी फूड. नेक्स्ट आहे, कृपया हळूहळू बोला, कृपया हळूहळू बोला. अशा वेळेस आपण काय म्हणणार, प्लीज स्पीक स्लोली, प्लीज स्पीक स्लोली. हळूहळूला काय म्हणतो आपण, स्लोली. प्लीज स्पीक स्लोली. नेक्स्ट आहे, मी प्रयत्न करत आहे, मी प्रयत्न करत आहे. आय ॲम ट्राईंग, आय ॲम ट्राईंग. ट्राय तर माहीतच आहे सर्वांना, ट्राय म्हणजे प्रयत्न, पण प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा आय एन जी लागलं जातं, त्याला आपण म्हणतो आय ॲम ट्राईंग. नेक्स्ट आहे, काय तू प्रयत्न केला होता का, काय तू प्रयत्न केला होतास का. तर आपण काय म्हणणार, डिड यू ट्राय, डिड यू ट्राय. नेक्स्ट आहे, तो अंघोळ करत आहे, तो अंघोळ करत आहे. तर अशा वेळेस आपण काय म्हणणार, ही इज टेकिंग बाथ, ही इज टेकिंग बाथ. आता आपले जे काही कंपल्सरी रूल्स जे आहे ती रूल्स आपण बघणार आहोत. कंपल्सरी रूल्सपैकी पहिला रूल आहे की ही जी वरची जी वाक्य आपण बघितली, जी काही सेंटेन्सेस बघितली, यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक. एक छोटीशी अशी छानशी एक नोटबुक बनवा. त्यामध्ये माझे जे काही मागचे व्हिडिओज आहेत ते एकदा चेक करा. सगळी जी सेंटेन्सेस आहे ती अगदी छान पद्धतीने अशी सुटसुटीत लिहा, म्हणजे तुम्हाला असं बघूनही फ्रेश वाटेल. ही जी काही सेंटेन्सेस आहेत कंपल्सरी तुम्हाला नोटबुकमध्ये राईट करायची आहेत. सेकंड वन इज रीड इट लाऊडली. ही जी काही वाक्य आहे ती आपण मनातल्या मनात न बोलता ही वाक्य आपण जोराने एकदा नाही तर अनेक वेळा आपण ही वाक्य बोलणार आहोत. अँड द थर्ड स्टेप जी आहे ती आहे, ही जी काही सेंटेन्सेस आहे ती सेंटेन्सेस तुम्ही डेली जेव्हा कोणाशीही बोलता तेव्हा कंपल्सरी यूज करायची आहे, न चुकता. ती हॅबिट लावा. ही जी सेंटेन्सेस आहे ती बोलण्यामध्ये यूज करण्याची एक हॅबिट लावा. बघा, तुमच्यामध्ये नक्की एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि नक्की तुम्ही जी काय आहे तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकाल. ओके, गॉट इट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी काही वाक्य आहे ती तुम्ही नोटबुकमध्ये लिहून मोठ्याने वाचून ती वाक्य नक्की बोलण्यामध्ये यूज करा. ओके, थँक्यू, टेक केअर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.